आपण समर्थ विद्या मंदिर आणि विद्यालयाचे बरेच व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमाचे तुम्ही पाहत असाल, परंतु आज मी एक आगळा वेगळा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे। तर आपले हे कलाकार आहेत, तर त्या कलाकारांना उत्कृष्ट कलाकार म्हणून त्यांचा सन्मान होणार आहे आणि यासाठी मी यांची आज मुलाखत घेण्यासाठी सर्वांना एकत्रित बोलवलेलं आहे। आमच्या शाळेचा आहे ऋतुराज, अश्विनी, त्याच्यानंतर सलोनी, सिद्धी आणि यशराज। तर पाहूया त्यांची थोडक्यात ओळख हेच करून देते। ऋतुराज, तुझ्याविषयी थोडक्यात सांग बघू। नमस्कार, माझे नाव ऋतुराज राजे पाटील। मी इयत्ता 9वी तिथे आलो, आता मी 10वीला आहे। अश्विनी, नमस्कार, मी 2019 मध्ये इथे आले। मी तेव्हा 7वीत होते, आता मी इयत्ता 10वी मध्ये शिकते। नमस्कार, मी सलोनी, मी इयत्ता 8वी मध्ये आली, आता मी 9वीला आहे। नमस्कार, मी सिद्धी, मी इयत्ता 8वी मध्ये आले, आता मी 10वीला आहे। नमस्कार, मी यशराज माडिक, मी इयत्ता 9वी मध्ये इथे आलो, आता मी 10वीत आहे। धन्यवाद। आता विशेष सांगायचं म्हणजे हा ऋतुराज कोल्हापूरचाच आहे, आता अश्विनी अहमदनगरचे आहे, पुन्हा सलोनी ही जी आहे ही पण कोल्हापूरची आहे, सिद्धी कवटणकर ही जी आहे सावंतवाडी सिंधुदुर्ग मधून आलेली आहे आणि यशराज माने हा सोलापूरचा आहे। तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही मुलं शिक्षणासाठी कोल्हापूरच्या आमच्या हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप संस्थेमध्ये आलेले आहेत आणि ह्यांचं विशेष म्हणजे या सगळ्यांना वेगवेगळ्या क्षेत्राची आवड आहे। कोणाला नाट्य क्षेत्राची आहे, कोणाला गाण्याची आहे, कोणाला भाषणाची आहे। अलीकडेच एक पुण्यामध्ये नाट्य स्पर्धा होती, त्या नाट्य स्पर्धेचे नाव श्री श्री 108। तर या नाटकाचे प्रयोग साधारण अनेक महाराष्ट्रातून अनेक कलाकारांचे झालेले होते आणि या कलाकारांना आमच्या उत्कृष्ट अभिनय म्हणून यांचा सन्मान झालेला आहे। थोड्या दिवसांनी यांचा सत्कार पण होईल। मला वाटलं की या छोट्याशा कलाकारांची आवड निर्माण कशी झाली असेल, की पुढे यांचं भविष्यामध्ये त्यांना काय बनायचं या संदर्भात मला वाटलं की यांची छोटीशी आपण मुलाखत घ्यावी आणि आज मी यांची मुलाखत घेतो। आता आपण एक एक प्रश्न एकेकाला विचारूया आणि पाहूया। मला सांगा, तुम्हाला नाट्य क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली? ऋतुराज, तुला कशी निर्माण झाली? मी इथं आलो, मला असं वाटत होतं सगळी गॅदरिंगमध्ये भाग घेतात, मला पण असं वाटत होतं मी पण कशात तरी भाग घ्यावा, म्हणून मी आमच्या इथे एक प्रमोद कसबे सर आले, म्हणले तू नाटकात काम करायचं आणि मला करायचं नव्हतं, मला सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं, तू कर होते कर। मग मी गेल्या वर्षी म्हणजे मी 9वीत असताना नाटक केलं पहिलं, तिथे पण मला अभिनयाचा पहिला पुरस्कार, मग मी ह्या वर्षी पण केलं, मला आवडलं। सलोनी, तू काय सांगशील? मी जेव्हा इथे आले तेव्हा मी भरपूर नाट्यप्रयोग पाहिले। शाळेमध्ये गोष्ट रंगमधले भरपूर जण येत असतात, त्यांची नाट्य सादरीकरणं मी पाहिली। त्यानंतर म्हणजे कधी मी परफॉर्म केला नव्हता, कधी मी नाट्य केलं नव्हतं। जेव्हा आमच्याकडे मी इयत्ता 9वी मध्ये असताना प्रमोद कसबे सरांना भेटले, त्यांनी आम्हाला नाट्याविषयी आवड निर्माण करून दिली, नाट्याविषयीची माहिती सांगितली आणि आम्ही पहिला प्रयोग हा 9वी मध्ये असतानाच पुण्यामध्ये त्याच नाट्यगृहामध्ये केला होता। तिथून पुढे आम्हाला नाटकाची आवड निर्माण झाली, तेव्हाही मला हाच पुरस्कार मिळाला होता आणि ह्या वेळेसही मला हाच पुरस्कार मिळाला। बरं सलोनी, तू काय सांगशील? मला आवड जेव्हापासून सर शिकवायला आले, म्हणजे सर बोलले की तुम्ही हे करायचं, तेव्हापासून आवड निर्माण झाली। बरं सिद्धी, तू कोकणातील आहेस, तू कोकणी भाषेमध्ये पण तुझं मत मांडू शकतेस, तर अतिशय उत्तम वाटेल, छान वाटेल। म्हणजे आता माका मी 8वीत असताना हैसर येलोय, तर 9वीत असताना प्रमोद कसबे सर यांनी एक नाटक घेतला, त्या नाटकाचं नाव होतं आउट ऑफ कव्हरेज एरिया। त्या नाटकातून माका जो अनुभव येलो, त्या अनुभवावरून मला नाटकाची आवड निर्माण झाली। यशराज, तू काय सांगशील? खरं तर सांगायचं झालं तर मी इथे 9वी मध्ये आलो आणि काही दिवसांनी कसबे सर नाटक बसवण्यासाठी आलते, पण तेव्हा सरांनी म्हटले की नाटकामध्ये या,
तेव्हा मुलं तयार होत नव्हती नाटकामध्ये, कारण तेव्हा त्या नाटकामध्ये नव्हतो मी. आणि नंतर जेव्हा पुरस्कार प्रश्न विचारतो की हे जे नाटक तुम्ही सादर केला श्री श्री 108 दगड, या नाटकातले तुमचे संवाद तुम्ही मला बोलून दाखवायचे. तर पहिल्यांदा आपली अश्विनी पाटील बोलून दाखवेल की तुला आवडलेला संवाद, या नाटकातील सगळ्यात उत्तम आवडलेला संवाद तू बोलून दाखवायचा आहे. मला या नाटकातली एक कविता आवडलेली, दगडावरची होती ती. ती अशी होती की रंग असे ना रूप असे, झऱ्यात असे तो वाऱ्यात असे, मोह मनाचे मिटत नसे, ओबड धोबड अंगावरती असे खड्ड्यांची मोर पिसे, रंग असे ना रूप असे. मला यातली ही कविता खूप आवडली. ओके, ऋतुराज तुला कुठला संवाद आवडला याच्यामध्ये? मला संवाद आवडलेला होता की माणसं सजीव असून दगड म्हणतात म्हणजे हिला, आणि मी निर्जीव असून मला देव म्हणतात. ते मला असा आवडलेला होता. हा, म्हणजे तू दगड भूमिका केलायस याच्यामध्ये, आणि तुला तुझ्या पाया पडतात आणि सजीव माणसाकडे दुर्लक्ष करतात. वा, खूप छान. सलोनी तुला कुठला संवाद मला आवडला? म्हणजे ही म्हणते की देवाला देव असतो, त्या दगडाला मी माझ्या दगडाची पिशवी टाकतो, ही असं ही म्हणते. मग मी मूर्खासारखं काय बोलतेस, देवाला दगड काय बोलतेस, हा डायलॉग आवडतो. वा, सिद्धी तुला कुठला याच्यातला संवाद आवडला? म्हणजे मी टीचर झालेलो, तर माझे डायलॉग हे इंग्लिशमध्ये होते. कसबे सरांनी दिलेले, माझं इंग्लिश चांगलं होतं त्यामुळे. तर ओळ अशी होती की लिसन ऑल ऑफ यू, आय एम गिविंग यू युअर दिस टाइम आन्सर शीट्स, टेक देम होम, शो युअर पेरेंट्स अँड टेल देम टू साइन इट. अशी ही ओळ होती जी टीचरांना म्हणायची होती. वा, यशराज तुला कुठला याच्यातला संवाद आवडला नाटकातला? ते सिद्धी तिकडून कामगार असते आणि आम्ही सगळे कामगार असतोय. दगडाचे तीन आमचे कॅरेक्टर दगडाचे होते, म्हणजे आम्ही कामगार. म्हणजे सिद्धी तिकडून येणार आणि ती म्हणणार आवरा लवकर तुमचं आता, म्हणजे आमची दगडाचा ढीग असतो, तो ढीग आमचा टाकून सगळा संपला आहे, तुमचा आता आवरा. ते नंतर मी म्हणणार की ती दगड तिथेच राहू दे. मगाशी साहेब म्हणत होते दुपारनंतर मोर्च निघणार आहे, तेव्हा दगडफेक होणारच आहे. हा डायलॉग मला आवडला. वा, छान. म्हणजे प्रत्येकाने आपापली भूमिका अतिशय उत्कृष्ट अशी बजावलेली आहे. खरोखरच तुमचं सगळ्यांचं अभिनंदन, तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. तर ही होती एक छोटीशी मुलाखत. नाटकाचं नाव होतं श्री श्री 108 दगड. लेखक होते सुदर्शन अजित खोत, आणि याचं उत्कृष्ट दिग्दर्शन केलेलं होतं प्रमोद कसबे सरांनी. तर धन्यवाद.